नमस्कार मित्रांनो. मागच्या तासाला आपण स्टडी केलं होतं मेंडेलियन डेव्हिएशन्स. डेव्हिएशन म्हणजे जे मेंडलचा पाथ किंवा त्याचा पॅटर्न, त्याच्या नियमांचा पॅटर्न फॉलो करत नाही त्यांना आपण डेव्हिएशन म्हणतो. पण हे डेव्हिएशन्स तयार का होतात? व्हॉट इज द रिझन बिहाइंड द डेव्हिएशन्स? बिकॉज ऑफ जीन इंटरॅक्शन. कारण जीनमध्ये होणारं इंटरॅक्शन. दॅट्स वाय आवर टुडेज टॉपिक इज जीन इंटरॅक्शन. छोटासा टॉपिक आलेला आहे. क्वेश्चन याच्यावर शक्यतो विचारला जात नाही, पण टॉपिक आलेला आहे, महत्वाचा टॉपिक आहे. जीन इंटरॅक्शन, दॅट इज it was observed that the phenotypic expression of a gene can be modified or influenced by other gene. This is known as gene interaction. जे आपण मेंडेलियन डेव्हिएशन मध्ये बघितलं की स्टँडर्ड त्याचे जे लॉज आहे त्या लॉजनुसारच सगळ्या हायब्रिडायझेशनचे जे पॅटर्न्स आहे ते आले पाहिजे होते, पण तसं होत नाही. काही पॅटर्न जे आहे हायब्रिडायझेशनचे ते मेंडलच्या लॉजला फॉलो करत नाही. म्हणजेच काहीतरी त्या ठिकाणी जे जेनेटिक जीनचं जे इंटरॅक्शन होत आहे ते इंटरॅक्शन मागे पुढे होतंय, काहीतरी वेगळ्या प्रकारे होतंय, आणि याच प्रक्रियेला आपण म्हणतो जीन इंटरॅक्शन. इट वॉज ऑब्झर्व दॅट द फिनोटायपिक एक्सप्रेशन ऑफ अ जीन कॅन बी मॉडिफाईड ऑर इन्फ्लुएन्स बाय अदर जीन, अँड दिस मेकॅनिझम इज नोन ॲज जीन इंटरॅक्शन. These gene interactions are of two types: intragenic interaction and second type, that is intergenic interaction. Intragenic interaction occur between the alleles of the same gene. ज्यावेळेला एका जीनच्या सारख्याच जीनच्या alleles मध्ये इंटरॅक्शन घडतं, दॅट इज नोन ॲज इंट्राजेनिक इंटरॅक्शन, जीन इंटरॅक्शन. फॉर एक्झाम्पल कोडॉमिनन्स, मेंडेलियन डेव्हिएशन आहे. आपण पुढच्या लेक्चरमध्ये कोडॉमिनन्स डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत, पण त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे इंट्राजेनिक इंटरॅक्शनचं, ऑक्युअर बिटवीन द आलिल्स ऑफ द सेम जीन. सेकंड आहे इंटरजेनिक इंटरॅक्शन, ऑक्युअर बिटवीन द आलिल्स ऑफ द डिफरंट जीन्स. दॅट डिफरंट जीन्स आर प्रेझेंट ऑन द सेम क्रोमोझोम ऑर डिफरंट क्रोमोझोम. ज्यावेळेला डिफरंट जीनच्या आलिल्समध्ये इंटरॅक्शन घडतं त्याला आपण इंटरजेनिक इंटरॅक्शन म्हणतो. ते जीन एकाच क्रोमोझोमवर असू शकतात किंवा दोन वेगवेगळ्या क्रोमोझोमवर सुद्धा असू शकतात. बेस्ट एक्झाम्पल प्लिओट्रॉपी. प्लिओट्रॉपी सुद्धा आपण पुढच्या येणाऱ्या काही लेक्चर्समध्ये डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत, पण आता फक्त एवढं लक्षात ठेवा, लक्षात घ्या, एक्झाम्पल आहे त्याचं प्लिओट्रॉपी. इंटरजेनिक इंटरॅक्शन इज ऑल्सो कॉल्ड ॲज नॉन आलिलिक इंटरॅक्शन. कारण इथं जे आलिल्स आहे बघा, ऑक्युअर बिटवीन द आलिल्स ऑफ द डिफरंट जीन, वेगवेगळ्या जीन्सच्या आलिल्समध्ये इंटरॅक्शन घडतं, म्हणून याला नॉन आलिलिक पण म्हणतो. वरचं जे आहे इंट्राजेनिक इंटरॅक्शन तिथं ऑक्युअर बिटवीन द आलिल्स ऑफ द सेम जीन, म्हणून त्याला आलिलिक इंटरॅक्शन पण म्हणू शकतो आपण. पुन्हा एकदा फक्त डेफिनेशन लक्षात घ्या. इंट्राजेनिक इंटरॅक्शन ऑक्युअर बिटवीन द आलिल्स ऑफ द सेम जीन, आणि इंटरजेनिक इंटरॅक्शन ऑक्युअर बिटवीन द आलिल्स ऑफ द डिफरंट जीन्स प्रेझेंट ऑन द सेम ऑर डिफरंट क्रोमोझोम. थँक्यू टू ऑल ऑफ यू. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.